म्हणजे आता अटल बिहारी वाजपेयी जे भारतीय जनता पक्षामध्ये होते सुरुवातीला अगोदर त्यांचा जनसंघ समजा होता. तर असं म्हणतात की वाजपेयींची भाषणं ऐकण्यासाठी स्वतः त्या काळातले म्हणजे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी सुद्धा स्वतःच्या सचिवाला सांगून ठेवलं होतं की जेव्हा अटल बिहारी वाजपेयीजी संसदेमध्ये बोलणार असतील, भाषण असेल, तेव्हा मला जरूर आठवण कर. म्हणजे मला त्यांचं भाषण ऐकण्यासाठी संसदेमध्ये उपस्थित राहायचं. म्हणजे आता हे सगळे मंत्री किंवा पंतप्रधान वगैरे काही प्रत्येक भाषणाला त्या सत्राला उपस्थित असतात असं नाही. त्यांचं दैनंदिन कामकाज, सभा वगैरे चालू असतात. पण वाजपेयींच्या भाषणाची त्यांच्यावर सुद्धा तशा पद्धतीची मोहीम होती. स्वतः पंडित नेहरू हे फार चांगले वक्ते होते. फार मोठी लिस्ट आहे. म्हणजे हं. याच्यामध्ये जर आपण पुढे बरोबर. एक जोडत गेलो तर. आता का सांगतोय, की लोकांना आपला विचार पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे मुळात मला असं वाटतं, की भाषण करताना कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर आपल्या मनातल्या कल्पना, आपली मतं, आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल, तर भाषण करणं गरजेचं आहे. एखादा विषय स्पष्ट करून सांगायचा असेल, त्याची संकल्पना समजावून सांगायची असेल, तिथेही भाषण करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला राजकारणात काम करायचं, त्याला सांगायचं, की बाबा आता पुरंदर तालुक्या विकासाची माझ्या मनामध्ये अशी एक ब्लू प्रिंट आहे, अशी एक कल्पना आहे. आपण असा-असा आराखडा करू शकतो. भविष्यातलं पुरंदर असं असू शकेल. तर ते कसं असू शकेल? तुला ते भाषणातून समजावून सांगावं लागेल.